प्रभाग क्रमांक 15 मधील 4ही उमेदवार निवडून येणार. मनोज बिडकर. प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आज भारतीय जनता पक्षाने जाहीर सभा घेतली. या सभेला माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना या पॅनलमधील भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार म्हणजे येणारच असा दावा भाजपा कार्यकर्ते मनोज बिडकर यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. लहुजी साळवे चौकात ही सभा घेण्यात आली. या सभेला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, भाजपा नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी नूतन वसाहत परिसरातील भाजप कार्यकर्ते मनोज बिडकर यांनी माझ्यासारख्या आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने मोठे केले असे म्हणत पक्षाचे आभार मानले. तर प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या 4ही जागा निवडून आणू असा विश्वास वरिष्ठ नेत्यांसमोर मनोज बिडकर यांनी व्यक्त केला. आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी जमा झालेलो आहोत. माझ्या माता भगिनींना मी नमन करतो, कारण की घरी स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे तरी आपण इथं बसलेला आहात. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, तसेच जालना नगरीचे भाग्य विद्यार्थी, खरोखरचे जलसम्राट ज्यांना म्हणलं जातं, ज्यांच्या भाषणाने आपल्यात जो थंडीचा गारवा पडलेला आहे तो नक्कीच दूर होणार आहे, असे आमचे नेते कैलासजी गोरंट्याल, महाराष्ट्रातील युवा आमदार, माझं नेतृत्व संतोष पाटील दानवे भाऊ, तसेच मंचावरील आमच्या 4ही उमेदवार आणि आमच्या प्रभाग क्रमांक 15चे निवडणुकीचे प्रमुख बांधारकी पाटील जिजा, सुहास काका मुंडे, सुमित सुरडकर, विठ्ठल भाऊ पाऊल बुद्धे आणि सर्व मित्रमंडळी, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते. 1-2 मिनिटात मी माझा छोटासा परिचय देतो. तसा माझा परिचय इथं बसलेल्या 90 ते 99% माता भगिनी, माझ्या भाऊ बंधांना सर्वांना आहे. मी मनोज दाविदराव बिडकर, जन्मताच नूतन वसाहतचा आहे आणि या नूतन वसाहत नगरीचा मी भूमिपुत्र आहे. मातांनो, मी आरटीओ ऑफिसमध्ये काम करणारा एक साधा एजंट प्रतिनिधी म्हणून काम करतो. माझ्या समाजात कुठलाही राजकीय वारसा नाहीये. जे काही आज मला दिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे. आदरणीय लोणीकर साहेब असो, आदरणीय कैलास सेठ असो, आदरणीय संतोष भाऊ असो, राजकारणातील माझं दैवत मी ज्यांना मानतो असे रावसाहेब दादा दानवे पाटील, या भारत देशाचे माजी मंत्री. मित्रांनो आणि मातांनो, मी तुम्हाला विश्वास देतो की मी जर निवडून आलो किंवा आम्ही 4ही जण निवडून येणारच, हे छाती ठोकून सांगतो. भाऊ सेठ, आपल्या सर्वांना सांगतो, 4ही सीटं निवडून येणार म्हणजे येणार. इथं कोणी 500 जरी आलं तर 4ही सीटं निवडून येणार, ही मी तुम्हाला गवाही देतो. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे आणि मला माझ्या मोठ्या भावासारखा जो बाहुबली उमेदवार दिलेला आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचं नेतृत्व अशोक माऊली पवार, तसेच या सर्व जनतेला मी विनम्र अभिवादन करतो. आपण जसे आता इथं जमा झालात तसेच मतपेटीतही जमा होणार, हे 100% मला खात्री आहे. इथं तुम्ही कोणाच्या बहकाव्यात येणार नाही. इथं काय कामपूत चालते हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण नारी शक्ती देवेंद्र भाऊची लाडकी बहीण काय करणार हे त्यांना माहित नाही अजून. आम्ही उमेदवार इथं सर्वसामान्य घरातले, कोणी आमच्यात पैशावाला नाहीये, कोणी दादागिरी हमरी तुमरी करणारा नाहीये. सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठालचे आहोत. आम्ही निवडून आल्यानंतर काही साहेबगिरी करणार नाहीत, कॉलर टाईट करून कधी हिंडणार नाहीत. आम्ही 4 चाकाच्या गाडीत हिंडणारे लोक नाहीत, आम्ही मोटरसायकलवर हिंडणारे लोक आहेत. या प्रभागामध्ये मी कोणत्या पदावर नसताना सुद्धा या प्रभागातील प्रत्येक लाईट असो, नालीचा प्रॉब्लेम असो, या विसावा शाळेच्या टाकीला जो दुर्गंधीचा लोकांना मेलेलं पाणी पाजलं या प्रशासनानं, तिथं मी कलेक्टर मॅडम कडे जाऊन कलेक्टर मॅडमला अर्ज देऊन तिथं जाळी बसवण्याचं आम्ही काम केलंय. सर्वांना सोबत मित्रमंडळीला घेऊन आम्ही प्रत्येक वार्डात फिरून स्वतः प्रत्येक गलीतले लाईट लावलेत. दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत उभा आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहोत याच्यापेक्षा आम्ही आताच काय काम केलं याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि जे डायलॉग जो फेमस आहे ना, काम करत आलोत काम करत राहूत,
हीच तुम्हाला मी ग्वाही देतो. सामान्य कुटुंबातून आलेलो आहे म्हणून मला कोणत्याही गोष्टीची हाव नाहीये. मला फक्त या जनतेची सेवा करण्याचं काम आहे. मी तिथं मेहनतीनं आरटीओ ऑफिसला काम करतो आणि इथं जनतेची सेवा करतो. मी मंचावर बसलेल्या सर्व नेते मंडळीला सांगतो, भाऊ इथं आमच्या बोलण्याच्या नादात तुमचा एक सत्कार राहिलेला आहे. 2 मिनिटात तुमच्या सर्वांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. आमच्या सत्काराचा आपण स्वीकार करा. याच्यानंतर चंदनजिरीची सभा आहे. 2 मिनिटात एक